बघा, 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीस 5 सेकंदात ओलांडते, तर 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती ट्रेन किती वेळात ओलांडेल असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, ट्रेनची लांबी आहे 200 मीटर आणि ही ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीस 5 सेकंदात ओलांडते. या दर्शवलेल्या माहितीवरून ट्रेनचा मीटर प्रति सेकंद वेग काय याचा शोध आम्ही घेऊ शकतो. 200 भागीला 5 अशी मांडणी भाग 40 न जातो सर, म्हणजे 40 मीटर प्रति सेकंद हा रेल्वेचा वेग. आता हीच रेल्वे 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल? प्लॅटफॉर्मची ही लांबी 100 अधिक स्वरूपात या रेल्वेची लांबी 200 मीटर, या लांब्या अधिक स्वरूपात इथं मांडा. ही रेल्वे आता या 100 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल? म्हणून इथं वेळ काढायचा, वेळ गुणिला या रेल्वेचा हा मीटर प्रति सेकंद वेग, गुणिला स्वरूपात घ्या. आता लेकरांनो ही बेरीज करा. 300 समोर वेळ गुणिला 40, या 300 कडे येताना 40 भागीला स्वरूपात मांडावे लागतात आणि इथं शून्याला शून्य गायब. उरलं काय? 30/4. मात्र हे उत्तर सेकंदामध्ये. तीच रेल्वे 100 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 30/4 सेकंदामध्ये ओलांडेल, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. अंतर, वेळ, वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.